मुंबईत काय नेमकी स्थिती आहे या संदर्भात विशाल आपल्याला माहिती देतो। विशाल, आता सध्या HSRP नंबरसाठी आता 15 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे, तोपर्यंत आपल्याला ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक होतं। खरं तर 2-3 वेळा यापूर्वी सुद्धा या प्रकरणात मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी सुद्धा पुरेशा नंबर प्लेट लावल्या गेलेल्या नाहीत। अजूनही जवळपास 60 ते 70 गाड्या अशा 70% गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यांना अजूनही नंबर प्लेट लावलेली नाही आहे। मुंबईतली काय स्थिती आहे, आज तू दिवसभर याचा रियालिटी चेक केलास, काय आढळून आलं तुला? विनोदजी, ज्या पद्धतीनं मुंबईमधल्या अनेक सेंटर्सवरती मी जाऊन आलो, त्या ठिकाणी आता आज काहीशी गर्दी जी ही आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अद्यापही मुंबईतील अनेक वाहनांना HSRP नंबर जो आहे हा बसवलेला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे ज्या वेळेला मुंबईकर हा नंबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे सेंटर्स टाकण्यासाठी जातात त्यावेळेला त्यांना लवकर हे सेंटर अवेलेबल होत नाही आहे किंवा ज्या तारखा आहेत त्या तारखा मिळत नाहीत, हे एक प्रामुख्यानं कारण आहे। आणि यामुळेच ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ह्या होताना निर्माण झालेल्या आहेत। दुसरीकडे सातत्यानं मुंबईकरांची आता मागणी आहे की याच्या बाबतीत मुदतवाढ ही दिली पाहिजेत, कारण का आम्ही रजिस्ट्रेशन करायला जातोय मात्र कुठच्याही प्रकारे आम्हाला याच्यातनं जो डेट पाहिजे ती मिळत नाही आहे। काही मुंबईकर आहेत किंवा जे HSRP नंबर रजिस्ट्रेशन करून देतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय अडचणी आहेत, कारण का उद्याची अंतिम जरी तारीख दिली असली तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कसं आहे, बऱ्याच लोकांना अजून याचं पूर्ण माहिती नाही, कुठे केंद्र आहे काय आहे याच्याबद्दल काही कल्पना नाही लोकांना। त्याची सगळ्यांना व्यवस्थित जानकारी करून दिली पाहिजे आणि गाईडलाईन्स काही लोकांना अजून त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि जी आपली सरकारी केंद्र आहेत ती जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल ॲड्रेस किंवा काय त्याच्याबद्दल लोकांना सांगितलं पाहिजे। आणि बरेचसं अज्ञान आहे अजून। एक मुद्दा असा येतोय की लोकांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमच्याकडे ज्यावेळेला करायला होतं त्यावेळेला त्यांचं होत नाही, त्यांना जो स्लॉट पाहिजे तो स्लॉट मिळत नाहीये। मग तेच बरोबर आहे, त्याच्याबद्दल तेच लोकांचं म्हणजे याच्यामध्ये अजून बरंचसं अज्ञान आहे आणि त्यामुळे लोकांना अजूनही आपलं एक्सटेन्शन असं तारखेचं व्हावं असं सगळ्यांना वाटतंय। कारण 15 ऑगस्ट ही आता एकदम जवळ झालेली तारीख आहे आणि बऱ्याच लोकांचं अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे हे आपलं HSRP नंबर प्लेटचं। त्यामुळं सरकारने याच्याबद्दल विचार करावा, जास्त अजूनही एक्सटेन्शनची अपेक्षा आहे लोकांना। धन्यवाद। अन्यही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय अडचणी येत आहेत ह्या सगळ्या HSRP नंबरच्या बाबतीत, तुमचं काय एकंदरीत अनुभव आलेला आहे? अनुभव असा काही नाही, HSRP जे प्लेट आहे त्याची मुदत त्यांनी कमी दिलेली आहे। ऑलरेडी सगळ्यांना स्लॉट हा भेटतच नाही, स्लॉट न भेटल्यामुळे त्यांना नंबर प्लेट कधी त्यांनी आता जर हे केलं तर तुम्ही एंडिंगला ना तुम्ही ऑलरेडी त्यांना सांगताय की तुम्ही उद्यापासून कारवाई करायला सुरुवात करणार आहे, हे चुकीचं आहे ना। मुळात म्हणजे सेंटर जवळ नाही आहेत। मी आता सरकारकडनं असं म्हटलं जात आहे जर उद्यापर्यंत ह्या नंबर प्लेट नाही बसवलं तर 10,000चा दंड लावला जाईल। मुद्दा हाच येतो की स्लॉट लवकर मिळत नाही आहे, स्लॉट मिळतच नाहीत ना। तुम्ही वारंवार जेव्हा बुकिंग करताय तेवढा टाईम पण नसतो ना की नुसत्या नंबर प्लेटसाठी त्यांनी ते हे करावं, त्यांनी ऑलरेडी हे फ्री दिलं पाहिजे होतं। ही त्यांची चुकी आहे ना। तुम्ही हे जे करताय तुम्ही आता ह्याची 19च्या अगोदर ज्यांनी गाडी घेतली त्यांनी चुका केल्या आहेत का? चुका केल्या असतील तर मग त्यांनी ह्याच्या अगोदर त्यांना मोबाईल दिली पाहिजे, बाबा नंबर 19च्या अगोदरचा आहे ना, मग त्यांना सोडून द्या तुम्ही। त्याच्यानंतर जर नसतील तुम्ही चेंज करून घेतला असाल, जर डिजिटल काय तुम्ही लावून घेत असाल त्यांना तुम्ही हे करा ना। नक्कीच ह्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत, कारण का एकीकडे सरकारकडनं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत जर HSRP नंबर गाड्यांवरती दिसले नाहीत तर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल आणि 10,000 पर्यंत हा दंड आकारला जाऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घडीला मुंबईकरांची प्रामुख्याने ही मागणी आहे की याच्या बाबतीत मुदतवाढ जी आहे ही दिली पाहिजे। आपल्याला बघावं लागेल की सरकार या मुद्द्याकडे कशा पद्धतीनं बघतंय आणि याच्या बाबतीत ही मुदतवाढ करून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। विनोदजी, अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आमच्यासोबत असाच रहा।